नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. विळद येथील बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निर्धार, अक्षय कर्डिले यांना विजयी करण्यासाठी भाजपची जोरदार रणनीती. अहिल्यानगर राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विळद येथे पार पडलेल्या भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला. ही निवडणूक केवळ निवडणूक नाही तर शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देत भावनिक आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर मोठा डाव टाकला आहे. राहुरी नगर पाथर्डी तालुक्यात शिवाजीनगर कर्डिले यांनी उभारलेला विकासाचा पाया मजबूत असल्याचे सांगत आता तोच वारसा पुढे नेण्यासाठी अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले. येत्या 6 एप्रिल रोजी अक्षय कर्डिले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन होणार आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण करण्यावर भर देत निवडणूक जिंकण्याची रणनीती आखण्यात आली. यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले यांनी भावनिक साथ घालत कार्यकर्त्यांना थेट आवाहन केले, ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या वडिलांवर प्रेम केले तसेच माझ्यावरही करा. फक्त 1 महिना मला सांभाळा. पुढील काळात मी सर्वांच्या प्रश्नांसाठी झटणार आहे, असे ते ठामपणे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या बैठकीस आमदार मोनिकाताई राजळे तसेच भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह राहुरी नगर आणि पाथर्डी तालुक्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यकर्त्यांनीही एकमुखाने भूमिका घेत अक्षय कर्डिले यांचा विजय म्हणजेच शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली असे ठाम मत व्यक्त करत निवडणुकीत झोकून देण्याचा निर्धार व्यक्त केला. राहुरी पोटनिवडणुकीत आता भावनिक लाट, विकासाचा मुद्दा आणि भाजपची संघटनात्मक ताकद यांचा संगम पाहायला मिळत असून अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीने ही लढत अधिकच रंगतदार बनली आहे. प्रतिनिधी महेश कांबळे. माझ्या राजकीय जीवनाचा सुरू करत असताना मात्र मला सर्वात जास्त मोठी कमी ती म्हणजे माझ्या वडिलांची वाटते की आज सगळं जग एकीकडे असतं आणि प्रत्येकासाठी वडील आपले एकीकडे असतात की वडील असले म्हणजेच आपल्याला आपलं सगळं जग आहे असं वाटतं. पण आज खरं म्हणजे साहेबांनी 30 वर्षामध्ये रात्रंदिवस एक करून शून्यातून हे माझ्या इथं आज अवतीभोवती बसलेले सर्व हा एक माणूस साहेबांनी रक्ताचं पाणी करून जोडलेला आहे. आणि तोच माणूस आज खरं म्हणजे 5.5 महिन्यापासून मला कुणीच अंधारात ठेवलं नाही किंवा मनातही माझ्या कधी सहज नाही. आपण जो विश्वास टाकलाय त्याचा कधीच पस्तावा येणार नाही. 100% पूर्णपणे मी प्रयत्न करीन की ज्यांनी मला साथ दिली आहे असे सर्व नगर राहुरी पाथर्डीची जनता यांना पूर्णपणे न्याय देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मी 100% करेन. पुन्हा एकदा नामदार साहेबांचे मनापासून मी धन्यवाद देतो. आता बोलणं किती जरी बोललो तरी शब्द कमी पडतील. माझ्यासाठी श्रेष्ठ आहे म्हणून आपण ज्या सूचना करतात त्याच पद्धतीने मी भविष्याची वाटचाल करणार आहे. 39 गावामध्ये मोनिकाताईंनी खरं म्हणजे मोठा हातभार मला प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक गोष्टीला लागला आहे. ताईंचे पण मी मनापासून आभार व्यक्त करतो. इथं उपस्थित असणारे सर्व पाटील साहेबांनी अतिशय मूल्यवान मला सूचना केलेली आहे. भरपूर मार्गदर्शन त्यांनी केलंय. या काळात खरं म्हणजे त्यांनी मला पूर्णपणे बारीक सारीक गोष्टीची माहिती दिली आहे. नक्कीच ज्या योजना करायच्या आपल्याला आहेत ते तुमच्या आता मुळा धरण्याच्या संदर्भात लोकांनी बोलले भाषणामध्ये. आम्ही आता अंतिम प्रस्ताव करतोय. मुळा धरणाची थोडी उंची वाढवतोय त्यामुळे पाणी थोडं वाटेल जाता पाणी साठेल. आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी घेऊन पाथर्डी तालुक्यातील खरेदी विक्री संघ असेल, मार्केट कमिटी असेल, दूध संघ असेल, नगरपालिका असेल, या सगळ्या संस्था
भारतीय जनता पार्टीच्या आधिपत्याखाली आहे की तिथे आपले सत्तास्थान आहे. त्यामुळे हे सर्व कार्यकर्ते, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचं सर्व संचालक मंडळ, आम्ही सर्व मिळून प्रत्येक गावामध्ये अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय ताकदीने, मी तर म्हणेल की नगर तालुका आणि राहुरी तालुक्यापेक्षा जास्त मताधिक्य देण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी जेवणचे जे आपण सांगाल त्या पद्धतीने या ठिकाणी करू. जाता जाता साहेबांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करेन की उमेदवारी देण्यामध्ये आपली खूप महत्वाची भूमिका या ठिकाणी होती. परंतु काल परवाच मंत्रिमंडळाचा निर्णय साखळी योजनेबद्दल झाला. 31 गावापैकी एक चांगला पोटनिवडणुकीकरता निवडणूक जाहीर झाली आणि आज प्राथमिक बैठक आपण काही प्रमुख कार्यकर्त्यांची बोलवली होती. तर म्हणजे अचानक ह्या सगळ्या बैठकीचे नियोजन करावं लागल्यामुळे बहुतांशी आपल्या कार्यकर्ते, आपल्या पाथर्डी शिवगाव मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मान्य मोनिकाताई राजळे आज आपल्यावर उपस्थित आहेत. ज्येष्ठ नेते मान्य विक्रमजी तांबे उपस्थित आहेत. बाळकृष्ण नाना बांदकर आहेत. आपले सगळे मंडल अध्यक्ष आहेत. आपल्या कार्यकर्त्यांची पहिले बैठक होते. मी प्रथम आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की आपले त्या दृष्टीने आपल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सगळ्या मुख्यमंत्र्यांना काही राज्य दिलेले आहे. विशेष करून अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी करावी, काय करावी, तुमच्या काय सूचना आहे त्यामध्ये. तर आपल्या मध्ये प्रत्येक गावाचं तुम्ही स्वतः जबाबदारी घेऊ शकता. त्यामध्ये काही संधीने आपण ते यापूर्वी ही जबाबदारी पार पाडलेली आहे. भारतीय जनता पक्षाने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. आम्हाला सगळ्यांनाच अतिशय आनंद झाला आणि खरं म्हणजे एका बाजू आनंद आहे, दुसऱ्या बाजूला दुःख आहे. आनंद आहे की अक्षयला उमेदवारी मिळाली आणि दुःख आहे आज शिवाजीराव आमच्यामध्ये नाही आहे. तरी मला वाटतं कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नानं आमचा हा माहितीच उमेदवार आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची जी आहे असे पण आम्ही उमेदवार त्याची दिलेली आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मला वाटतं एक विक्रमी मतं देखील अक्षय निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.